माणसानं ना आयुष्यामध्ये कधी कोणाला कमी समजू नये. प्रत्येकाजवळ काहीतरी वेगळं स्किल असते बरं. म्हणून माणसानं कधी स्वतःला हुशार बी समजायचं नाही, कमी पण समजायचं नाही, दुसऱ्याला पण कधी कमी समजायचं नाही. काय झालं, एकदा कॉलेजला जाणारी 3 मुलं असं ट्रेनमध्ये बसून जाऊ लागली. मग आता लांब पल्ल्याची ट्रेन होती, पण आता कॉलेज जवळ असल्यामुळं मुलं ट्रेनमध्ये बसून निघाली. मग आता काय डब्यामध्ये काही जास्त प्रवासी नव्हते असे. खूप दुरून आली होती ट्रेन. हे तिघं जण बसले तर गप्पा मारायला लागले. तर वरच्या बर्थवर एक काकाजी झोपले होते असे. मग हे तिघं बोलता बोलता काय म्हणतात, अरे ते चेन बघितलं का, ते चेन ओढले की गाडी थांबते. हो का, पण दुसरा म्हणतो ओढायचं नसते, 300 रुपये दंड असते म्हणते. अरे बघू तर आपण एकदा ओढून म्हणते, तिसरं एकदा ओढून बघू कसं मारू, दंड होईल ना आपल्याला. हे बघ म्हणतो तिसरा मुलगा, म्हणतो माझ्याकडे 100 रुपये आहेत, तुझ्याकडे किती आहेत? दुसरा म्हणला माझ्याकडे पण 100 आहेत. तिसरा म्हणला माझ्याकडे पण 100 आहेत. मग आपल्याकडे 100 300 आहेत. एकदा ओढून तर बघू काय होते, बघूया तर म्हणते. आणि मग ते काय करते, चेन ओढतात. चेन ओढलं खाली की ट्रेन थोडं कचरून ब्रेक दाबून थांबते. आणि मग त्यांना लक्षात येते. मग टीसी येतो शोधत 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 शोधत. असं टीसी आल्यावर विचारतो चेन कोण खेचली. मग त्याच्यात तिघातला एक तिसरा असतो, तो चॅप्टर असतो. ते काय करतो, असं वर झोपलेल्या काकाजीकडे बोट दाबतो, यांनी ओढली म्हणतो. मग म्हणजे त्याला वाटते बाबा ही एक वृद्ध काकाजी आहे, तर त्याचं नाव सांगलं तर ते त्याला घेऊन जातील, आपल्याला कोणी काही करणार नाही. मग काकाजी उठले आणि म्हणले की त्यांना काही लक्षात आलं नाही असं दाखवू लागले. तिथे म्हणले काकाजी तुम्ही चेन का ओढली? काकाजी म्हणले कसं आहे, म्हणले मी हा वृद्ध, आणि मध्येच काय झालं अचानक, हे 3 पोरं आहेत ना, ह्यानं मला जबरदस्ती केली आणि मला लुटायचा प्रयत्न केला. माझ्या खिशातली रक्कम ह्यानं काढून घेतली. मग तिशी म्हणला किती रुपये काढून घेतले तुमचे? यानं म्हणला माझ्याकडे 300 रुपये होते, 100च्या 3 नोटा होत्या, ह्यानं जबरदस्ती माझ्याकडून काढून घेतले. माझं खरं वाटत नसतं तर प्रत्येकाचे खिशे तपासा, प्रत्येकाच्या खिशामध्ये 100 रुपये निघतात म्हणजे. असं म्हणलं की टीसीने त्याचे खिशे तपासले, प्रत्येकाच्या खिशात 100 निघाले. वर आहे ना चालूपणा करायला गेली आणि स्वतःच्याच अंगलट त्याची चूक आली. असं कधी कुणाला कमी समजायचं नाही.